चला आपण सामन्याला सुरुवात करतोय। 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय। पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे होणार आहेत। त्यासाठी मी सर्व संघाच्या संघाकडे विनंती करतो की वेळेचं भान ठेवणं, वेळे संदर्भात आयोजकांना सहकार्य करा। जशी पहिल्या इनिंगला सुरुवात होईल तुमच्या सोबतीला पुन्हा जोडले जातील माझे सहकारी समालोचक माझे मित्र समीर ठाकरे। खूप खूप धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर। पहिला सामना या ठिकाणी समाप्त झाला आणि निंबवली वाशेरे या संघाने विजयाने आगाज केला स्पर्धेमध्ये। 7 स्टार प्रेझेंट रबर बॉल ट्रॉफी 2025 हे पहिलं पर्व आपण पाहतोय। पहिलंच पर्व म्हणावं लागेल कारण विविध प्रकारच्या फॉर्मॅट्समध्ये स्पर्धा होते। आतापर्यंत आपण लागोपाठ 3 वर्ष ही स्पर्धा या मैदानावर बघत आलेलो आहोत। सुरुवातीला 8 फ्रँचायझी आपण या स्पर्धेमध्ये बघितले होते ज्या आमने लोणार्ड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होत्या। त्याच्यानंतर मागच्या वर्षामध्ये आपण आमने लोणार्ड असोसिएशनच्या अंतर्गत ग्रामीणच्या मॅचेस बघितल्या आणि आता ऑल महाराष्ट्र ग्रामीणच्या टीम्स आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये खेळतात। म्हणजे 3 वर्ष सलग आणि 3 वेगवेगळे फॉर्मॅट 7 स्टार च्या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले। दुसरा सामना कडे गोदिवली आणि त्यांच्या बरोबर तिसगाव संघ असेल आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतायत रामवाडी आणि कवाड हा संघ तुम्हाला बॅटिंग करताना दिसेल। दोन्ही संघांना शुभेच्छा, विश ऑल द बेस्ट बोथ टीम। पहिलाच बॉल ऑन साइडला या ठिकाणी गॅप शॉट सिलेक्ट केलाय आणि बॉलला थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पहिल्याच बॉल वरती येतोय खणखणीत चौकार। पहिल्या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 43 धावा बनवल्या, 44 लक्ष होतं। सरफेस पूर्णपणे कोरडी, कुठल्या प्रकारे तोडाई पाऊस झालेला नाहीये दिवसभर। सकाळपासून आपण वाट पाहतोय पावसाची, तेव्हा खरी मजा येणार आहे। रबर बॉलचं क्रिकेट ज्या वेळेला धो पाऊस कोसळतो त्यावेळेला खरं तर त्या खेळाची एक मजा वेगळी असते। ती प्रतीक्षा असेल प्रत्येकी पाठी राख्याला प्रेक्षकाला जे क्रिकेटचे चाहते आहेत। यावेळेला यॉर्कर लेंथ होता, थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता। षटक क्रमांक पहिलं रोहित यावेळेला हाताळत असताना एक फार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट मधील आणि रबर बॉल क्रिकेटचा स्पेशलिस्ट हा खेळाडू आहे। तिसगाव खडे गोलिवली कल्याण डोंबिवली मधील हे संघ आपण पाहतोय की अंबाडी परिसरातील संघांच्या विरोधात खेळतात। रामवाडी आणि त्यांच्या बरोबर कवाड हा संघ खेळतोय। आज जोंडा वडवली आणि पोरपाडा हा संघ देखील तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसेल। हे संघ देखील अंबाडी परिसरामधूनच बिलॉंग करतात। क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, स्ट्रायकिंगला अक्षय कासार असेल। या खेळाडूकडे देखील अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे। तो अनुभव युटिलाइज त्याला करावा लागेल एक इनिशियल ओव्हर्स मध्ये चांगली सुरुवात मिळवून देण्यासाठी। अगोदरच बॅट फिरली, बॉल येण्या अगोदर थोडासा ब्रेक होऊन बॉल विकेट कीपर कडे आला। डॉट बॉल न सुरुवात केली अक्षय समोर देखील गोलंदाजानं। पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, त्याच्यानंतर न डगमगता गोलंदाजी आता सुरू केली गोलंदाजानं। यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, अतिरिक्त बाउन्स आणखी एक डॉट बॉल। थोडासा थांबून बॉल येतोय, थोडासा थांबून बॉल येतोय असं आता अक्षय कासारला देखील समजलं असावं। तो थोडासा आता वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय, विकेटवर सेट होण्याचा प्रयत्न करतोय। पुढचा बॉल ओव्हर द विकेट। ओ यावेळेला मात्र बरोबर लेंथला पीक केले आणि पाठवले बॉलला स्क्वेअर लेगच्या पलीकडे। पहिला मेगा सिक्सर
अक्षय कासारच्या बॅटमधून गुड शॉट. थोडासा दिशेमध्ये भरकटला होता आणि त्याच्यावरती मोठा फटका बसला तो गोलंदाजाला. रोहितच्या विरुद्ध आक्रमण आता सुरू केलंय. सुरुवातीला 2 बॉल डॉट खेळला आणि त्याच्यानंतर अक्षयनं षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती इथे लागल्यात. या पुढचा सामना जो असेल विनर टीम आपण कुठेही जायचं नाहीये. वाशेरे निंबोदी आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. इथे वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दिशेमध्ये भरकटला आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. या मिळतात 5 धावा. पाच धावा उपयुक्त या ठिकाणी मिळतात. हो 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 कमी गतीने टाकलेला बॉल, हलकीशी मुवमेंट पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आउट स्विंगर पाहायला मिळाला आणि आज बरोबर पहिल्या षटकाचा केस समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कवाड रामवाडी या टीमसाठी. ज्या प्रकारे आपण पाहतोय सुरुवातीला पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्याच्यानंतर अक्षय थोडासा चाच पळत होता आणि त्याच्यानंतर मात्र एक षटकार आला आणि रोहित थोडासा दिशेमध्ये भरकटताना दिसला. 16 धावा अखेर स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट, आक्रमक स्टार्ट आपण म्हणूया, कारण जास्तीत जास्त रन्स तुम्हाला बनवावे लागतील. मागच्या सामन्यामध्ये इझिली रनचेज आपल्याला बघायला मिळालं, जेथे फक्त 43 धावा बनवता आल्या होत्या. 44चं लक्ष उभं करण्यात आलं होतं आणि सहजगत्या त्या 44 धावा जोडल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे इथून जास्तीत जास्त रनचा प्रयत्न करावा लागेल. अच्छा, लॉर्ड्स मध्ये तुम्हाला पोगाव भातवड हा संघ देखील खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधात मानकोली टेंभिवली हा संघ देखील कदाचित थोडासा बदली असू शकतो. जसा लॉर्ड्स आमच्यापर्यंत मिळेल आम्ही तो पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सेकंड ओव्हर राउंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी आज फटका खेळायचा होता आणि खूप जास्त बाहेर बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव आणि स्कोर एका धावेने 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. प्रतीक्षा असेल आता पावसाची. वाट बघतायत, टक लावून आभाळाकडे बघतायत. सकाळी असं वाटलं होतं की ढग दाटून आलेत, परंतु पुन्हा एकदा प्रखर सूर्यप्रकाश, सूर्य किरण बघायला मिळाली. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला टर्न केला. पुन्हा एकदा मिडॉन कडे बॉल येतो आणि किरण कडे वेळ होती फक्त एक धाव पूर्ण करण्याची. दोन्ही आजूबाजूची गाव आहेत, सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात. कवाड, रामवाडी, आनगाव, त्यानंतर बोरपाडा, धोंडा, वडवली, शेलार, एक वेगळं असोसिएशन त्या विभागामध्ये तयार झालेलं आहे. वारेट संघ देखील असेल आणि सातत्याने त्या विभागामध्ये स्पर्धा होत असतात. खोनी संघ असेल, अनेक असे नामांकित संघ आता आपापल्या विभागाच्या बाहेर येऊन खेळ करण्याचा प्रयत्न करतात. ही चांगली गोष्ट आहे. यावेळेला मिस्टर बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय मिड विकेटला. ओह, क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला, झेल जरूर होता परंतु तो पकडता आलेला नाहीये. कॅच ड्रॉप, जीवनदान तेथे मिळालाय फलंदाजाला. तोपर्यंत फक्त सिंगल घेतली. एवढा उंच बॉल गेला होता सहजगत्या. ज्या वेळेला हवेत बॉल आहे तेव्हाच 2 धावा कंप्लीट झाल्या असं, परंतु कदाचित बॅटरला असंही वाटलं असावं की हा बॉल आउट ऑफ बाउंड्री लाईन जाईल, षटकार होईल, त्याच्यामुळे तो थांबला असावा. परंतु क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी मिस्टेक झाली, त्याचा अनुमान चुकीचा लागला आणि त्याच्याचमुळे झेल त्याला पकडता आलेला नाहीये. थोडासा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये होता तो. कदाचित बाउंड्री रोपच्या अगदी जवळ असता फिल्डर तर हा झेल होऊ शकला असता, परंतु या खेळामध्ये जर आणि तरला जागा नाही. जे झालं होऊन गेलं त्यावर फक्त आपण चर्चाच करू शकतो.
Next ball round the wicket. Oh ho ho, inside out. What a shot. What a great shot. Beautifully played over cover. It's gone out top part for sixer. अफलातून फटका, एक नाही दोन नाही 100 वेळा बघत राहावा असा फटका किरणनं सादर केलाय त्या ठिकाणी. फक्त दिशा दाखवली आहे, टायमिंग प्रॉपर होतो आणि बॉलला सर पाठवलं कव्हरच्या पलीकडे. 6 धावांकरिता क्लासिकल षटकार. अशी फटके आपल्याला किरणच्या बॅटमधून नेहमी बघायला मिळतात. त्यावेळेला पुढे टाकला बॉल, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, पुन्हा एकदा बॅकहँड एरिया मधून बॉल निघून चाललाय. आणखी एक सीमा पार, येतोय चौकार. जबरदस्त खेळ आता सुरू केलेल्या मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकला बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना फक्त दिशा दाखवली, वेगाचा वापर केला गोलंदाजाच्या आणि बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला पाठवला 4 धावांकरिता. लीलया आता बाउंड्री या ठिकाणी प्राप्त करत असताना किरण मैदानाच्या आतमध्ये 29 धावा धाव फलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. 29 धावा विदाउट लॉस, चांगली भागीदारी. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज भरपूर सारा धावा खर्च करत असताना यावेळेला ऑफ ब्रेक होता जो डावा त्याच्या बॅटरसाठी लेग ब्रेक आपण म्हणूया. पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू निघून जातोय कीपरकडे. डॉट बॉल. असं व्हेरिएशन्स तुम्हाला करावे लागतील, न डगमगता विदाउट प्रेशर तुम्हाला खेळ साकारावा लागेल. आणि तसंही रामवाडी कवाड संघाला ठाऊक आहे की प्रतिस्पर्धी संघामध्ये बॅटिंग त्यांची स्ट्रेंथ आहे, त्याच्यामुळे इथून आपल्याला रन्स बनवावे लागतील. यावेळेला पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटला फेकला अक्षरशः त्या ठिकाणी आणि बॉल आउटसाइड एज घेत असताना निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. हे पहा, फक्त बॅट त्या ठिकाणी चालवली, कुठल्या प्रकारे त्याचा जरूर परफेक्शन नव्हतं या फटक्या मागे की कुठे खेळायचं आहे, आणि बॅटला बाहेरील भागाला बॅटच्या बॉल स्पर्श करत असताना निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा तेथे मिळाल्या आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. 16.50 च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. चांगला रन रेट, चांगला एव्हरेज ने धावा जोडण्याचा प्रयत्न. फर्स्ट ओव्हर मध्ये देखील 16 आल्या, या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या आणि आता एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल कवाड रामवाडी या संघाची आपल्याला बघायला मिळाली आहे. थर्ड ओव्हर, रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी येतोय. कॅप्टन त्याला कंटिन्यू ठेवल्या. फर्स्ट ओव्हर मध्ये 16 धावा कन्सीड केल्या, तरी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. व्यावसायिक लेवलचं क्रिकेट देखील रोहित सातत्याने खेळत आलेला आहे, त्याच्याकडे तो अनुभव आहे. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त लॉफ्टेड ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अक्षयच्या बॅट मधून आणखी एक क्लासिकल चौकार. अक्षरशः पाऊस तर बरसत नाहीये, परंतु धावांचा आता पाऊस पाडत असताना दोन्ही फलंदाज रामवाडी कवाड संघासाठी काय फटका खेळलाय. खडे खडे लॉफ्ट करत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, सर वाईडिश लॉंग ऑफच्या पलीकडे येणारा दमदार चौकार आपल्याला बघायला मिळाला. चौकार या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून आला. बाउंड्रीज मध्ये आता धावा येताना सिंगल आणि डबल्स वरती विश्वास दाखवत नाहीये. दोन्ही फलंदाज बाउंड्रीज मध्ये डील करतात आणि जास्तीत जास्त धावा बाउंड्रीच्या साह्याने प्राप्त करतात. अक्षय त्याचा अनुभव या ठिकाणी झोकून देताना ज्या प्रकारे बॉलच्या मेरिटवर तो बॅटिंग करतो, आणि एका बाजूला तुम्ही किरणचा क्लास बघितला, लेफ्ट हँड क्लासिकल बॅटर. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतो आणि खूप चांगलं कव्हरेज, नेहमीच ॲनिमेशन ग्राफिक्स साठी या वाहिनीला ओळखलं जातं आणि शंकर गुलवी नेहमीच काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करत असतात. इथे मिस फिल्डिंग, परंतु बॅकअपला फिल्डर येतात, चांगलं क्षेत्ररक्षण मागे बघायला मिळालं आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. स्कोर मोज अप विथ डबल. टीमची टोटल जाऊन पोहोचली धाव फलकावरती 39 धावा, 39 रन्स ऑन द बोर्ड. 60 प्लस 70 पर्यंत 60 अबाव रन्स आता इथे जोडण्याचा मानस आहे. कॅप्टनने ते सांगितलंय. व्हॉट अ शॉट,
पंच केला आणि बॉलला फेकून दिलाय सरळ कम पॉइंट सीमा पार. अक्षय कासार ऑन फायर. फॅन्टास्टिक स्ट्रोक षटकार. ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. हलकासा आपण बघितला ऑफ समोर आलात, अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न रूम मिळाला बॅटरला आणि त्याचा फायदा त्यानं उचलला. पंच करत असताना क्रॅकिंग स्ट्रोक. अक्षय कासारच्या बॅटमधून घणाघाती प्रहार बघायला मिळाला. षटकार प्राप्त करत असताना 45 धाव फलकावरती. पुन्हा एकदा रोहित तयार. ओहो हो, यावेळेला स्वीप करायचं होतं आणि फलंदाज त्रिफलाबाद. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय रामवाडी कवाड संघाला. अराउंड दिले परफेक्ट यॉर्कर. हा बॉल बघायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता अक्षय कासारला. त्या ठिकाणी आता माघारी परतावं लागेल. फार चांगला डाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. क्लासिकल फटके आपल्याला बघायला मिळाले आणि अखेर 45 धावांची जी भागीदारी होती ती भागीदारी ब्रेक करण्यामध्ये रोहित यशस्वी ठरला. दरम्यान या ठिकाणी आमचे 7 स्टार मेंबर बाळाराम मेहर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल आणि त्यांच्या सोबतच नवनाथ पाटील क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एवन जोडी. बाळाराम मेहर आणि नवनाथ पाटील यांचं मंचावरती आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. तिसरा खेळाडू आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती रामवाडी कवाड टीम कडून धीरज मडवी आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहितचा बॉल फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. थेट फेकून दिल्या बॉलला लॉंग ऑफच्या पलीकडे. आणखी एक षटकार. कडक कडक फटका होता. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जो तो फलंदाज येतोय तो मोठे फटके खेळतोय. एकाही वेळेला या ठिकाणी पेशन्स संयम दाखवत नाहीयेत. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच अटॅक करावा लागेल आणि तो अटॅकिंग क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय. तिसरा षटक सुरू आहे आणि धाव फलकावरती 51. 50चा आकडा देखील आता गाठलेला आहे रामवाडी कवाड या टीमनं. अफलातून फलंदाजी. समोरच्या प्रतिस्पर्धी संघातील सर्वात महान खेळाडूवरती आता या ठिकाणी आक्रमण केलंय. मजबूत कडी पे वार करो, बाकी की कडिया आपने आप खुलेंगी असं म्हणतात आणि तेच केलेलं आहे. सर्वात महत्वाचा खेळाडू, प्रमुख खेळाडू रोहित वरती आता आक्रमण रामवाडी कवाडच्या फलंदाजांनी केलेलं आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर आणि हा देखील बॉल थेट लॉंग ऑनच्या पलीकडे. मिनी हेलिकॉप्टर होता. धावा पूर्ण मिळाल्या 6. षटकार. ओव्हर कंप्लीट. हॅव अ लुक ॲट दॅट. मिनी हेलिकॉप्टर आणि थेट लँड झाला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांकरिता षटकार. धीरज 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. 3 षटकांचा केस समाप्त. 57 धावा. बॉटमहँडचा खूप चांगला वापर. टायमिंग प्रॉपर करत असताना हा फटका एक्झिक्यूट केला. हेच रबर बॉलचं क्रिकेट आहे. म्हणून मी अगोदर देखील उल्लेख केला ना की टेनिस बॉलचं क्रिकेट आणि रबर बॉलचं क्रिकेट भरपूर फरक आहे. खूप मोठा डिफरन्स आहे. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीपेक्षा तुमच्या टायमिंग वर जास्त विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला परफेक्टली मिडल करावे लागतील. बॅटवर प्रॉपर बॉल घ्यावे लागतील तेव्हा तुम्ही स्कोर करू शकता. आणि तेच चित्र आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. रामवाडे आणि कवाड ड्रायव्हिंग सीटवर. षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा. आपण चर्चा करत होतो की ज्या वेळेला डाव सुरू झाला 60 अबाव बनवायचे आहेत, 60च्या वर जायचंय, परंतु आता असं वाटतंय की 80च्या वर जायचंय. अबाव 80 हा आता विचार फलंदाजांच्या डोक्यामध्ये आला असावा. कारण 3 ओव्हर समाप्त झालेत आणि 57 धावा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय. 30 गावखडे गोलिवली या टीम कडून.
हेमंत पाटील या गोलंदाजाकडे आता चेंडू सोपवला. एक चांगलं षटक यावं, कॅप्टनचं आता मनाला तेच वाटत असेल. एक कमीत कमी धावांचं षटक, एखादं षटक जिथे विकेट 2 मिळून द्याव्या आणि तिथून कडे गोलिवली तिसगाव संघानं बॅक करावं. ही आता त्यांचे पाठीराखे विचार करतात, परंतु किरण थांबणार नाहीये. सरळ फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट. येतोय आणखी एक षटकार. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साइड स्ट्रॉंग आहे, ऑफ साइडला देखील रन्स बनवतो. चारी मैदानाच्या 360 गोलाकार भागामध्ये नेहमीच किरण रन्स बनवत असतो, वेगाने रन्स बनवत असतो आणि आजचा त्याचा वॅगन व्हील आपण बघूया. एक षटकार त्यानं कवसला खेळला, एक चौकार जो आला बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला आणि एक षटकार आपण पाहतोय की त्याच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला आणि एक चौकार पहिल्याच बॉलवर जो आला होता तो लॉंग ऑनला. हे त्याच्या बॅटिंगचं वॅगन व्हील आपल्याला बघायला मिळते. अफलातून फलंदाजी त्यानं केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये मंत्रमुग्ध करणारी आणि एक हायलाइट जणू काय आपण एखाद्या मॅचची पाहतोय. रिवर्सचा प्रयत्न, इथे यश मिळालं. पुन्हा पॉइंटचं क्षेत्र निवडलं. आणखी एक चांगला फटका आणि हा देखील बॉल सरळ निघून गेला सीमा पार. चौकार. जबरदस्त खेळ. समोर कोण खेळाडू आहे, समोर किती मोठा संघ आहे, यापेक्षा मी काय करू शकतो. स्वतःवर विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या आत्मविश्वासानं ते कॉन्फिडन्सनं आज बॅटिंग करत असताना किरण मैदानाच्या आतमध्ये बरसला. अक्षरशः सिंगल डबल्स वरती त्यानं विश्वास ठेवलेला नाहीये. चौकार षटकारांवर त्याचा विश्वास जास्त आहे आणि तो त्या भरोशाचा खेळाडू आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 67 धावा. पुढचा बॉल हेमंतचा यावेळेला स्लाइड केला. फिल्डर आहे पॉइंटला आणि इथे पकडला झेल. फायनली ब्रेक थ्रू. खराब चेंडूवर विकेट मिळाला, परंतु विकेट मिळणं गरजेचं होता आणि हेमंतला तो विकेट मिळाला. किरण ऑन हिज वे. एका बाजूला तुम्ही पाहताय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. कांगारू समोर फार मोठं कडवं आव्हान. प्रोटीज अर्थातच चॉकर्स म्हणून त्यांना या जगामध्ये बोललं जातं, परंतु आता चॉकर्स हे नाव आता त्यांच्या नावापुढून काढायचं आहे असं साऊथ आफ्रिकन क्रिकेट संघानं दाखवलेलं आहे. कारण 2024 विश्वचषक T20 जे ते फायनल खेळले, ते फायनल पराभूत झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहतायत की 2023 ते 25च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकल मध्ये जबरदस्त खेळ साकारत असताना फायनल मध्ये त्यांना आता ड्रायव्हिंग सीट मिळवलेली आहे. एडन मार्क्रम लॉर्ड्स होम ऑफ क्रिकेट वर त्याचा आलेला शतक साऊथ आफ्रिका संघाला विजयाच्या समीप घेऊन गेला, परंतु इथे पुन्हा फुल टॉस त्याच्यावर देखील मिळाली आहे विकेट. हेच ते षटक आहे. आपण चर्चा करत होतो की एका षटकामध्ये 2 विकेट्स मिळणं गरजेचे आहे आणि कदाचित हेमंतचं हेच ते षटक आहे जिथे 2 विकेट्स मिळाल्यात हेमंत पाटीलला. दोन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो हेमंत पाटील या गोलंदाजाने मिळून दिलेले आहेत. आपण जी चर्चा करत होतो की एक षटक जे हवं होतं की जिथे 2 विकेट्स मिळाव्या आणि पुन्हा एकदा तिसगाव खडी गोदिवली हा संघ कमबॅक व्हावा आणि जरूर ते आता हेमंतने करून दाखवलेलं आहे. 67 ला 3 विकेट. जेव्हा कधी आपण या विभागामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असतो, क्रिकेटच्या स्पर्धा बघत असतो, क्रिकेटच्या स्पर्धांमधील समालोचन ऐकत असतो, त्यावेळेला खरं तर या बॉल नंतर आपण चर्चा करू. इथे झेलची संधी होती, हॅट्रिक बॉल, कॅच ड्रॉप झाला. हॅट्रिक बॉलवर या ठिकाणी जीवनदान मिळालं. हेमंत थोडासा नाराज असेल कारण एक रेग्युलेशन कॅच होता, तो झेल पकडणं गरजेचा होता. तो झेल मात्र ड्रॉप केला आणि 2 धावा तेथे मिळाल्या. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकत असताना आपण पाहतोय 69. चर्चा आपण करत होतो की स्वर्गीय सूरज पाटील या विभागातील एक असा आवाज
ज्या आवाजानं खरं तर सर्वांनाच भुरळ पाडली. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला, परंतु ते फार लवकर आपल्याला सोडून गेले. त्यांच्याविषयी देखील आपण सातत्याने या विभागामध्ये चर्चा करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. येथे मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि आज बरोबर धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा. आणि खरं तर सूरज पाटील, स्वर्गीय सूरज पाटील यांची आठवण का झाली तर जरूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मैदानावर येत असताना अक्षय थेटे यांना त्यांना वोटिंग आयडी अक्षय थेटे यांना त्यांची सापडली आणि पुन्हा एकदा स्वर्गीय सूरज पाटील यांची आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून झाली. खरं तर अनेक या स्पर्धा या क्रीडांगणावरती सूरज पाटील यांच्या आवाजानं गाजलेल्या आहेत आणि कदाचित त्याच काळामध्ये तो वोटिंग आयडी इथे त्यांचा हरवला असावा. ते नाही आहेत आपल्यामध्ये, परंतु त्यांच्या आठवणी, त्यांच्या स्मृती नेहमी आमच्या स्मरणात राहतील. स्वर्गीय सूरज पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. अंतिम षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरमध्ये थोडाफार का होईना पलट वार करून दिला तो गोलंदाज हेमंत पाटीलनं आणि अंतिम षटकामध्ये देखील आता ते सातत्य, ती कन्सिस्टन्सी गोलंदाज या ठिकाणी दाखवणार की फलंदाजांनी ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे तशीच सुरुवात अंतिम षटकामध्ये त्याचा अंत आता फलंदाज करणार. धीरज ऑन स्ट्राईक, लागोपाठ 2 षटकार त्यानं लगावलेत. शेवटच्या ओव्हर मध्ये राऊंड द विकेट. ओ क्लीन बॉल, दांडी गुल फलंदाज बाद, विकेट कॉन. आणखी एकदा धक्का लागत असताना रामवाडी कवाड या संघाला ग्रेट कमबॅक, जबरदस्त पलटवार केलेला आहे 30 गाव खडे गोलिवली संघानं. विपुलना पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट प्राप्त करून दिलेल्या. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी पलटवार होऊ शकतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण फर्स्ट 3 ओव्हरमध्ये आपण ज्या वेळेला धावा बघितल्या त्यावेळेला असं वाटलं होतं की फार मोठ्या टोटलकडे वाटचाल रामवाडी कवाड संघ करतोय. धावा तशाही कमी नाहीयेत, परंतु बॅक होणं गरजेचं होतं. जाता जाता मोमेंटम आपल्या बाजूने करणं गरजेचं असतो. त्याचसाठी शेवटचं षटक हे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असतं आणि पहिल्याच बॉलवर येथे विकेट प्राप्त केली गोलंदाजानं. टप्प्याचा बॉल अर्ली खेळला, कॅप्टन अर्ली खेळला, फार लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉल हलुवार गतीने कीपरकडे गेला, डॉट बॉल. हे व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहेत. विविध प्रकारचे बॉल तुमच्या भात्यामध्ये असणं गरजेचे आहे. दरवेळेला तुम्हाला चेंजेस करता येणं गरजेचं आहे आणि त्या चेंजेस मध्ये आता विपुल पाहायला मिळतोय. हो, इथे पुन्हा मिसटायमिंग बॉल हवेत आहे. एकही फिल्डर नाहीये शॉर्ट स्क्वेअर लेगला. डीप मधून फिल्डर येत आहेत, तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर 71 रन्स. आता कवाड रामवाडी संघाची चाहते विचार करत असतील की आणखी 2 मोठे फटके यावे आणि इथून तिसगाव खडे गोलिवलीचे कॅप्टन आणि त्यांचे पाठीराखे विचार करत असतील या 4 बॉलमध्ये फक्त 4 ते 5 धावा जाव्या म्हणजे थोडाफार होईना बॅक होऊन जाईल आणि या मॅच मध्ये लढण्याची हिंमत वाढेल. खडे गोळिवली आणि तिसगाव या संघाची मोमेंटम आपल्या बाजूने करण्याचा ते प्रयत्न करतील. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. आणखी एक अँगल क्रिएट करणारा अक्रॉस निघणारा बॉल होता. आणखी एक चेंडू येतोय, डॉट बॉल. विपुलनं आता कमाल केली. हेमंतनं त्याला हिंमत दिली, हेमंतनं त्याला वाट दाखवली आणि आता त्या वाटेवरती चांगला चालतोय सध्याच्या घडीला विपुल. आणखी एक डॉट बॉल. वाह, व्हॉट अ बॉलिंग.
ही रन ग्राह्य धरली जाणार नाहीये, याचाच अर्थ की आणखी एक चेंडू निर्धाव येतोय. काय गोलंदाजी केली आहे आता डावातील शेवटचा बॉल. 71 धावा फक्त एकच धाव खर्च केली आहे विपुलनं. गोलंदाजी आवडली असेल तर विपुलसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन हेमंत नंतर आता विपुल करतोय. 30 गावखडे गोलवले संघाला कमबॅक करून देत असताना या सामन्यामध्ये शेवटचा बॉल या डावातील राऊंड द विकेट. शेवटचा बॉल देखील डॉट आणि याच बरोबर 5 षटकांचा खेळ समाप्त. 71 धाव फलकावर 72चं लक्ष्य पार करावं लागेल. मॅच मध्ये झालेला आहे पलटवार. कडे गोलिवली आणि तिसगाव संघाचं ग्रेट कमबॅक. होत्याचं नव्हतं व्हायला या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही आणि अखेर आपण पाहतोय की पहिल्या 3 ओव्हर्स पर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं आणि शेवटच्या 2 ओव्हर मध्ये मात्र बाजी पलटविण्याचा प्रयत्न केला तो खडे गोलिवली आणि तिसगाव या संघाच्या गोलंदाजांनी. 71 धावा झाल्या. 72चं लक्ष आता पार करावं लागेल. या मॅच मध्ये बॅटिंग कडचा आपण विचार केला तर किरण, अक्षय कासार, धीरज जबरदस्त खेळले, परंतु ते आउट झाल्यानंतर संघ अक्षरशः चाचपळताना आपण बघितला. चला यानंतरचा जो सामना होणार आहे, दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आहे. पोगाव भादवड आणि त्यांच्या विरोधात मानकोली वेहले असा सामना आपल्याला बघायला मिळेल. थोडंसं चेंजेस आहे. टेंबुलीच्या जागेवर वेहले हा संघ खेळताना दिसेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. रबर बॉलचं क्रिकेट भरपूर डिफरन्स आहे, परंतु आता मित्रांनो बघायला विसरू नका, भिवंडीतील नव्हे तर ठाण्यातील नव्हे महाराष्ट्रातील रबर बॉल स्पेशालिस्ट खेळाडू आता तुमच्या समोर येणार आहे. दीपेश माली हे नाव नेहमीच रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये अग्र क्रमांकावरती घेतलं जातं. त्यांना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहायला विसरू नका. आणि त्यांच्या विरोधात करेश म्हात्रे आणि तुषार शेळकेचा क्लास. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचंय. पोगाव भादवड संघ कर्णधार आणि वेहले मानकोली संघ कर्णधार आपण कृपया टॉस साठी या. मॅच टुर्नामेंट सुरू होण्या अगोदर काही अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे आणि तो टॉस कंपल्सरी असेल. मोस्ट ऑफ कॅप्टन आपण योगी सर पाहतो ना की ज्या वेळेला टॉस बॉक्स मध्ये ओपिनियन घेतला जातो त्यावेळेला मोस्ट ऑफ कॅप्टन येणं टाळतात, परंतु इथे कुठल्या प्रकारचं ओपिनियन नाहीये बिंदास या टॉस करण्यासाठी. परंतु ओपिनियन देणं गरजेचं आहे. येस, स्वतःची ओळख, स्वतःच्या गावाची, स्वतःच्या क्रिकेटची ओळख देणं गरजेचे असते. पोगाव भादवड तुषार शेळके आपण येथे आला असाल तर या. वेले मानकोली संघ येथे दाखल झालेला आहे.
धन्यवाद समीर. हो पहिल्या चेंडू लो फुल टॉस हवेत केला आणि आय थिंक वाडिश लॉंग आपला मात्र त्या ठिकाणी थोडंसं जजमेंट चुकीचं पाहिलं आपण आणि त्याच अनुषंगाने चेंडू एका टप्प्याच्या साह्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला 4 धावांसाठी. चांगली सुरुवात रोहितच्या कडून आपण पाहिली कारण रोहितनं पाहिलं तर गोलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी केली नव्हती परंतु असं वाटतं की त्याचा वसपा काढण्याचा तो या ठिकाणी कदाचित प्रयत्न करू शकेल. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली कवाड रामवाडी या संघाच्या माध्यमातून तब्बल फलंदाजाने 71 धावा जोडल्या आणि त्या 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र या ठिकाणी तिसगाव आणि खडे गोलोली या संघातील 2 सलामीवीर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. श्री गणेशा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. हो पाहू शकाल अगोदर खेळायचं होतं कव्हरला परंतु चेंडू चालला वाडिश लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. रोहितच्या सोबतीला पाहू शकाल बॅटर तन्मय आलाय आणि या गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवात या ठिकाणी किरण मडवीच्या वतीने पाहायला मिळाली. किरणचं स्वागत सौकाराने केलं. आतापर्यंत 2 चांगल्या लेंथवरती चेंडू टाकण्याचा ते प्रयत्न केला. पहिला लो फुल टॉस त्याच्यानंतर टप्पा पुढे ठेवला. लेफ्ट येणारा मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय होत असताना या दुसऱ्या इनिंग मधला पहिला षटकार आलाय तन्मयच्या बॅटमधून. असं वाटलं होतं की आय थिंक मिस टायमिंग स्ट्रोक असावा परंतु प्रॉपर कनेक्शन होतं. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर होता परंतु सीमारेषा मात्र चेंडूने ओलांडली. चांगली सुरुवात षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली तन्मयनं. आता समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न लिडिंग एज च्या पाठीमागे स्थिरक्षक पाहायला मिळतो आणि अखेर पहिला धक्का लागत असताना टीम खडे गोलिवली तिसगाव या संघाला. तन्मयच्या किलीचा इथे अंत. सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती. षटकारानं डावाचा आघात त्याने केला परंतु त्यानंतर पुन्हा एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न त्याने केला परंतु कनेक्शन प्रॉपर झाला आणि बादच्या टोला चेंडू स्पर्श होत असताना मात्र विकेट किपर कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. पहिली सफलता किरण मडवीच्या अकाउंट मध्ये पाहतोय. ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघ एखादा मोठा लक्ष उभारतोय आणि त्या लक्ष्याचा पाठला करत असताना कधी दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटर होते थोडंसं दडपण आपण नेहमीच पाहतो असतो आणि त्याच दडपणा खातीर या ठिकाणी हा प्रयत्न किरण मडवीचा आपण पाहिला आणि किरण मडवीच्या विरुद्ध तन्मयनं एक मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये तो अपयश ठरलाय. 7 स्टार ट्रॉफी 2025 पहिला दिवस आणि अतिशय चांगल्या प्रमाणात आज क्रिकेट पाहायला मिळतोय. एकापेक्षा एक स्टार खेळाडू आज आपल्याला छत्रपती शिवाजी क्रीडांगण महाराज नानकर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थेट प्रक्षेपण सध्या आपण पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून एसके एंटरटेनमेंटच्या वतीनं आणि त्यांचं एकच ध्येय असतो की ऑन अँड ओनली एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. न्यू बॅटर नेट नंबर 3 सागर गायकर तिसगाव गोलिवली संघाचा विचार केला तर गुडघ्यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केला खेचून मारला आडव्या पट्ट्यानं चेंडू चालला वाडीश मिड विकेटला. सिंगल धाव कंप्लीट. सिंगल धावून सागरनं आपली डावाची सुरुवात केली. स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे जात असताना पाहू शकाल 12 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय प्रत्येकी 5 षटकांचा सामना. असं वाटतं की सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. हाय व्होल्टेज सामना आहे. हाय स्कोरिंग सामना आहे. हो पुन्हा मात्र फिंगर रोल करतोय चेंडूवरती किरण टर्न प्राप्त करतो आणि त्याच मुली परफेक्टली कनेक्शन मात्र त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये झाला नाही. पुन्हा मात्र संत गतीने एक धाव कंप्लीट केली आणि अखेर पहिला षटकाचा खेळ इथे मात्र संपूर्ण झालेला आहे. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 72 धावांचा पाठलाग करत असताना तिसगावकडे गोलवली हा संघ. वेली मानकोली त्यांच्या विरोधात संघ असतील पोगाव भादवड या संघाने एक विनंती करतो की आपण इथे पोहोचला असाल तर नाणेफेकीसाठी त्वरित या. आज नॉनस्टॉप क्रिकेट आपल्याला आज खेळवायचं आहे. 7 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. पावसाळी क्रिकेट परंतु पावसाची आतापर्यंत हजेरी लागली नाही परंतु प्रत्येक संघाला विनंती करतो की आपण वेळेवरती इथे हजेरी लावा आणि आमच्या आयोजकांना सहकार्य करा. न्यू बॉलर डावातील दुसरं षटक मिस्टर अक्षय खासार. टेनिस क्रिकेट मधील एक अजून एक उगवता तारा आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण मागील 2 वर्षांचा आपण विचार केला तर अक्षयनं आपली स्वतःची एक वेगळीच निर्माण त्यांनी ओळख केलेली आहे. आज गोलंदाजीच्या
जोरावरती पाहूया या ठिकाणी आपल्या संघाला काय योगदान देतो. उर्ध विकेट मारा करतोय. ओ जबरदस्त फटका, टायमिंग गॅप मध्ये चालला आणि अखेर वारिश लॉंग ऑफच्या पलीकडे जात असताना पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. चौकार आहे की षटकार आहे. आणि आता मात्र पंचाची दोन्ही हात आकाशाकडे पाहायला मिळतात कारण षटकार आलाय. फ्लॅट एक स्टोट होता असं वाटलं होतं की आय थिंक क्षेत्ररक्षकाला मात्र झेल पकडण्याची संधी मिळेल, परंतु गॅप शोधला किडनीने आणि त्याच गॅप मधून चेंडू मात्र वाडिश लॉंग ऑफच्या पलीकडे निघून गेला. साधा बनसाडी रबर बॉल वरती जर तुमचं टायमिंग प्रॉपर असेल तर मात्र तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकता. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करू शकता. आणि तो पाठलाग सध्या सुरू आहे दोन्ही बॅटर्स कडून. आता ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याच मुळे 21 रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतोय. 2 धावा मात्र सहजपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्या. तन्मयनं थोडीशी लवकर साथ सोडली होती किडनीची, परंतु जसा सागर मैदानाच्या आतमध्ये आला दोघांमध्ये आता मात्र कुठेतरी छोटीशी पार्टनरशिप मात्र त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होताना आपण पाहतोय. आणि याच पार्टनरशिपची आवश्यकता होती तिसगाव गोलुली या संघाला. आता फुलटॉस आला इथे सुद्धा मात्र फटका, मिस टायमिंग आहे. डीप प्रोटेक्शन पाहतोय, पुन्हा झेल ड्रॉप. किडनीला जीवनदान देणं कदाचित महागात पडू शकेल. हा झेल सोडलाय की सामना सोडला, येणारी वेल मात्र या ठिकाणी आता सांगून जाईल कवाड रामवाडी या संघाला. सागर आहे स्ट्रायकिंगला, पुन्हा मात्र पाहू शकाल स्टामिंग स्ट्रोक, पुन्हा शत्रच्या चेंडूच्या खाली पोहोचलाय, पुन्हा झेल ड्रॉप. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा क्रिकेटचा फार महत्वाचा सूत्र आहे, परंतु कुठेतरी या सूत्राचा विसर पडला असावा. आउटफील्ड मध्ये जे शत्रशी आपण पाहतोय लागोपाठ 2 चेंडूवरती 2 झेल उडाले, दोन्ही झेल ड्रॉप केले. कदाचित हे दोन्ही झेल महागात पडू शकतील. सिंगल धाव कंप्लीट झाली त्या ठिकाणी पाहू शकाल. आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना एक विकेट्स जरूर गमावले, परंतु 23 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव आपण पाहतोय, चेंजेस पाहायला मिळतात आणि चेंजेस करणं आता मात्र कुठेतरी गरजेचं होतं, कारण जीवनामध्ये बदल घडणं फार गरजेचं असतं. तसं क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जर बदल करायचा असेल तर मात्र स्वतःचा रस्ताच तुम्हाला स्वतः तयार करावा लागेल. आणि तो आता मात्र स्वतःचा रस्ता सध्या तरी आपण जर पाहिजे तर अक्षय कासार तयार करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. किडनी इज ऑन फायर, येतोय सिक्सर. मी नेहमीच म्हणतोय रक्तदान करा, कन्यादान करा, मतदान करा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ नका, फार महागात पडू शकतो. आणि कदाचित आता तो झेल जो ड्रॉप झालाय किडनीचा तो आता मात्र महागात पडत असताना गवाड रामवाडी या संघाला पहा अक्षय कासार किती निराश आहे स्वतःवरती. या षटकारानं धावफलक अगदी वेगानं पुढे चालला. 29 धाबा धावफलकावरती, लक्ष पाहिलं तर 72 धाबांचं फार मोठं आहे, परंतु ज्याप्रमाणे सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात आता मात्र खडे गोलिवली तिसगाव संघाला मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये. अजून एक फटका हवेत केला, डीप प्रोटेक्शन आहे, परंतु पात्र राहणार कारण चेंडू त्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक दुसरा विकेट, 6 धावांसाठी षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल पिकअप शॉट, चेंडूला येऊ दिलं आणि अगदी किडनीच्या झोन मध्ये हा चेंडू होता आणि पाठवलं त्या चेंडूला अगदी स्क्वेअर लेगच्या प्लॉट मध्ये. 2 षटकाची समाप्ती. अक्षय कासारचा हा महागडा षटक आपण म्हणू शकतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण किडनीचा खेळ पाहिला तर त्याच्या बॅटमधून 3 षटकार निघाले, 1 चौकार निघाला, 3 सिंगल, 1 डबल, वैयक्तिक 27 धावसंख्येवरती खेळतोय.
जबरदस्त बॅटिंग त्याला साथ देतोय सागर. त्यांनी 2 चेंडू आतापर्यंत फेस केले. 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 सिंगल धावा जोडल्या. बाद होणारा फलंदाज तडमय 6 धावांचं त्यांनी योगदान दिलं. आणि आता मात्र या ठिकाणी पाणी पाण्याचं कार्य सध्या आपण पाहतोय त्या ठिकाणी केला जातोय. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार येणाऱ्या काही क्षणानंतर मात्र या सामन्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू शकेल. किरण मडवीचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी 13 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला होता आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. तिसरा षटक हाताळण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. आणि समोर फलंदाज आहे मिस्टर सागर गायकवाड. पहिला चेंडू जबरदस्त लेन चेंडू पडल्यानंतर झपकड बाहेरच्या दिशेने निघाला. कटर होता आणि त्याच मुलीय चेंडू बॅट मध्ये मात्र कुठला संपर्क झाला नाही. एखादे विकेट येतोय मात्र आता कुठेतरी गोलंदाजाला प्राप्त करावं लागेल कारण धावा भरपूर वेगाने येतात. एखाद्या गोलंदाजाला गतिरोधकाचंच कार्य तिथे मात्र करावं लागेल आणि ते कार्य आय थिंक किरण मडवी करू शकतो कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. हो सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न अगदी बॉलर पास ड्राईव्ह खेळायचं होतं परंतु जबरदस्त स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण किरणचं. आतापर्यंत या षटकाचा विचार करता 2 चेंडू त्यांनी हाताळले. एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. जबरदस्त लेंथ वरती कामगिरी करतोय. कुठलाही प्रेशर नाहीये. फ्री माइंडने तो कामगिरी करतोय आणि याच कामगिरीची त्या संघाला अपेक्षा आहे. अपेक्षापूर्ण कामगिरी असं म्हणावं लागेल. हो पुन्हा मात्र पहा अगदी डोळ्यांच्या जवळ समोरून चेंडूला मात्र त्या ठिकाणी वळवलाय. काय जबरदस्त गोलंदाजी किरण मडवीची आपण पाहतोय. अप्रतिम खेळ सध्या तो साकारतोय आपल्या संघासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये काय झालं हे मला माहिती नाही परंतु मला आपल्या संघासाठी काय करायचं आहे मी आपल्या संघासाठी काय देऊ शकतोय त्याच्यावरती आता पूर्णपणे तो जोर लावतोय भर टाकतोय आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय. सागरला आता मात्र कुठेतरी आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल. तो बदल होताना आपण पाहतोय. चेंडू चाललाय खूपच दूर लांबच लांब 6 धावांसाठी षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल थोडासा ऑफस्टिकच्या अगदी बाहेर शफल झाला. ऑन साइडला पिकअप शॉट सुद्धा आपण म्हणू शकतो. ज्या अनुषंगाने चेंडू त्याने मात्र त्या ठिकाणी लीड केला आणि अखेर जो डॉट पर्सेंटेज होता या ओव्हर मध्ये त्यावर मात्र कुठेतरी त्यांनी ब्रेक लावला असं म्हणावं लागेल. 6 धावा तिथे प्राप्त केल्या आणि 6 धाब्यांच्या अनुषंगानं धाव फलक आता मात्र पुढे जात असताना 41 या आकड्यावरती अजूनही विजयाचा आपण विचार केला तर 31 धाब्यांची गरज आहे. तिसरा षटक प्रगती पथावरती सुरू आहे आणि येणाऱ्या 14 चेंडूमध्ये तुम्हाला 31 धाबा इथून जोडावा लागतील. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर मात्र कुठेतरी समान कामगिरी बनू शकतो. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न परफेक्टली कनेक्शन झाला नाही कारण डीप पॉइंटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. चांगली भागीदारी कारण दोन्ही फलंदाज आपण जर विचार केला कदाचित जर हा सामना कवाड रामवाडी संघाने जर गमावला तर ते 2 झेल सागरला सुद्धा जीवनदान तिथे मात्र मिळाला. त्याच्यानंतर किडनीचा सुद्धा झेल मात्र तिथे ड्रॉप केला. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ कॅचेस विन द मॅचेस आणि मात्र त्याचा कुठेतरी या संघाला तर नुकसान होतोय. हात करल्यात लेंथ ओळखली आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलाय जबरदस्त. चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि मिड विकेटची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी सहजपणे ओलांडली. सुरुवात या षटकामध्ये किरण मडवीने चांगल्या प्रमाणे केली होती कारण पहिल्या 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर मात्र त्या ठिकाणी एकही धाव खर्च केली नव्हती. परंतु मागील 3 चेंडू आपण विचार केला तर त्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार आले म्हणजे तब्बल 13 धावा म्हणजे 2 षटकांचा स्पेल किरणचा आपण जर पाहिला तर तब्बल 26 धावा त्याने खर्च केल्या. एक सफलता जरूर त्याच्या नावावरती राहिली परंतु ही कामगिरी आता मात्र आपण जर धाव फलकावरती जर पाहिली तर मात्र पुरेशी नाहीये. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये आता विजयाचा आपण विचार केला तर 24 धाब्यांची गरज. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राऊंड द विकेट विकी म्हात्रे आणि त्याचं स्वागत केलंय की या ठिकाणी विकेट प्राप्त करेल. स्कायर आहे किरण मडवी चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि समाप्त झालं. सागर हवा का झोका असं म्हणतात परंतु हा समीर जाधव आपल्या संघासाठी हवा का झोका असं म्हणतात परंतु हा समीर जाधव आपल्या संघासाठी काय करेल कारण मॅच मध्ये तर पाहिली तर या ठिकाणी जान टाकली गोलंदाजानं कारण पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त केली परंतु किडनी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत खडे गोलिवली आणि तिसगाव संघाची जी विजयाची अपेक्षा आहे ती मात्र जरूर त्या ठिकाणी वाढली जाईल.
कारण त्याच्याकडे मात्र तो कॉन्फिडन्स आहे, त्याच्याकडे अनुभव आहे आणि आय थिंक आतापर्यंत किडनीचा खेळ पाहिला तर जबरदस्त कामगिरी त्याने केलेली आहे. 4 षटकार त्याच्या बाटमधून निघाले, एक चौकार निघाला, परंतु आता समीर त्याच्या सोबतीला आलाय, स्ट्रायकिंग एंडला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय राऊंड द विकेटनं. काय स्लाइस केला, फटका अभेद केला, डिबेस्टकावर क्षेत्ररक्षक तैनात. बॅक टू बॅक दुसरी सफलता गोलंदाजाच्या नावावरती राहिली. जसा समीर मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याला आता बाहेर परतावं लागेल आणि आता आपण म्हणू शकतो की रामवाडी कवाड संघाने या मॅच मध्ये वापसी केली असं म्हणायला हरकत नाहीये. स्लाइस करण्याचा प्रयत्न रिप्ले मध्ये पाहू शकाल. डीपेस्टा कव्हर ऑफ फिल्डर तैनात आणि जरूर तिथे मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. मॅच ऑन. न्यू बॅटर मिस्टर मोरेश्वर तर इनिट नंबर 5. जबरदस्त गोलंदाजी. विकीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण ज्या महत्वाच्या क्षणाला विकेटची आवश्यकता होती त्या विकेट्स मात्र विकीने आपल्या संघाला प्राप्त करून दिल्या आणि आता मात्र या ठिकाणी चर्चेला उधाण आलंय असं मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल. 12 मध्ये 24 ची गरज होती, परंतु पहिल्या 2 चेंडू मध्ये पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाही. विकीनं 2 सफलता प्राप्त केल्या. आता समीकरणामध्ये पाहिलं तर बदल झालाय. 10 चेंडू शिल्लक, विजयासाठी 24 ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. कुठलाही संघ कुठल्या क्षणाला कमबॅक करू शकतोय असा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. कधी फलंदाजी करणारा संघाच्या बाजूला झुकत असतो तर कधी गोलंदाजी करणारा संघाच्या बाजूला झुकत असतो. वार पलटवार हा क्रिकेटचा सूत्र आपण नेहमीच पाहत असतो. गोलंदाजाने एक चांगला चेंडू टाकला तर मात्र गोलंदाजी करणारा संघाच्या बाजूला सामना झुकतोय, परंतु बॅटरकडून एक चांगला फटका आला तर मात्र फलंदाजी करणारा संघ मात्र वापसी करू शकतोय. 10 मध्ये 24 ची गरज. फुलर लेंथ होता, पाहू शकाल ड्राईव्ह केलाय, पुन्हा चेंडू ताला कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल धाव तिथे कंप्लीट केली. परंतु महत्वाची बाब अशी आहे की आता मात्र ऑन स्ट्रायकिंगला किडनी आहे, रोहित उर्फ किडनी सलामीला आलाय आणि सलामीवीर प्रमाण वन मॅन आर्मी प्रमाणे आपल्या संघासाठी लढतोय. 9 मध्ये 23 ची गरज. ह्या ओव्हरमध्ये जर एखादा मोठा फटका जर आला नाही तर मात्र कुठेतरी या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर वाढताना पाहू शकेल. बॅटची कडा आहे, चेंडू चालले बॅकवर्ड पॉइंटला, डीप कुठला फिल्डर नाही, गॅप खूप मोठा आहे, चेंडू मात्र वेगाने चाललाय, परंतु 2 धावा घेण्यापासून मात्र त्या ठिकाणी फलंदाज रोखू शकले नाहीत. पहा प्रत्येक धावेला आता किती महत्व आहे. जसं प्रत्येक गुणाला महत्व असतो, प्रत्येक मताला महत्व असतो, त्याचप्रमाणे या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धावेला फार महत्व असतो. 2 धावा कंप्लीट आणि अखेर या 2 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती पोहोचली गेली. म्हणजे अजूनही मात्र विजयासाठी 21 ची गरज. 8 चेंडू शिल्लक. जबरदस्त मॅच. जसं आपण तराजू मध्ये एखादा सामान तोलतोय त्या अनुषंगाने मात्र सामना सुरू आहे. ओ यॉर्कर यॉर्कर जबरदस्त चेंडूची फेक आहे आणि पहा स्वतःच फॉलो थ्रो मध्ये चांगल्या प्रमाणात क्षेत्ररक्षक करतोय. जबरदस्त कामगिरी विकीची पाला मिळाली. वी फॉर विक्ट्री नावातच वी दडलाय, त्याच्यासाठी आपल्या संघासाठी जर विक्ट्री प्राप्त करून द्यायची असेल तर हीच अपेक्षा होती या संघनायकाकडून आणि त्या अनुषंगाने संघनायकाचा त्याने मात्र भरोसा तोडला नाहीये असं म्हणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू चांगल्या लेंथवरती हाताळले. हा चेंडू फार निर्णायक ठरू शकेल दोन्ही टीमचा आपण विचार केला तर. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. खडे गोलिवली तिसगाव संघासाठी स्लाइस केला, फटका अभेद केला, कव्हरला फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणे चूक नाहीये आणि आता मात्र सेलिब्रेशन पहा अगदी वेस्ट इंडिज स्टाईल ना, कारण हा विकेट फार महत्वाचा होता, या विकेटला फार महत्व होतं आणि अखेर किडनीला आता मात्र मैदान सोडावं लागेल. खूप मोठा धक्का लागलाय टीम तिसगाव खडे गोलिवली या संघाला. विकीचा आपण स्पेल पाहिला तर विकीच्या या स्पेल मध्ये विकीने 3 सफलता प्राप्त केल्या आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. त्याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमबॅक करणारा स्पेल. कमबॅक तर प्रत्येक क्षेत्रामध्ये करणं गरजेचं असं, परंतु या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी विकीची पाहायला मिळाली आणि आता मात्र कुठेतरी या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. टीम कवाड रामवाडी या संघाने. चर्चा सुरू आहे, परंतु विनंती असेल की जास्त वेळ आपण त्या चर्चेमध्ये घालवणार नाहीत, कारण यानंतर सुद्धा आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत, त्याची आपण नोंद घ्यावी. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कवाड रामवाडी संघ जरूर आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, परंतु वेळेचं भान ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये आता विजयासाठी 21 धाबींची गरज. आज संकष्ट चतुर्थी आणि आज 21 मोदकांचं नैवेद्य बाप्पांना जरूर
दाखवला जाईल, परंतु या ठिकाणी 21 धावांची आता गरज आहे, ती म्हणजे या तिसगाव खडे गोलिवली या संघाला. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचा इथे वापर केला जातोय. गोलंदाज धीरज मडवी. खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर नदीम आलाय, मोरेश्वर आणि त्याच्या सुट्टीला नदीम. स्ट्रायकिंग इनला मोरेश्वर, नॉन स्ट्रायकिंग इनला नदीम. गोलंदाज मडवी. किडनीचा आपण खेळ पाहिलं तर 12 चेंडूमध्ये त्याने 33 धावांची एक झुंजार केली, साकारली, परंतु मॅच विनिंग केली मात्र तो डायगनी फिनिशर ठरू शकला नाही. ते मात्र पाहू शकतो गोलंदाजावरती जरूर थोडाफार प्रेशर असेल आणि त्याच अनुषंगाने पहिला चेंडू त्याने मात्र हाताला उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा वाईटच्या स्वरूपात मात्र अवांतर धाव त्याने खर्च केली. 6 मध्ये आता 20 ची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. या सामना जिंकायचा असेल तुम्हाला 7 चेंडूमध्ये 20 धावा इथून जोडाव्याच लागतील कंपल्सरी. गोलंदाज पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेटने आलाय, ओव्हर द विकेटने आलाय. पुन्हा स्वेअर चेंडू, सलगचा दुसरा स्वेअर. अवांतर धाबा इथे मात्र पाहायला मिळतात. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, धाबा येणं गरजेचं आहे कडे गोलिवली तिसगाव या टीम साठी. आतापर्यंत पाहिलं तर असं परफेक्टली लाईन तिथे पिक केली नाही गोलंदाजाने. हो, पुन्हा 30 लाईन, परंतु या ठिकाणी फलंदाजाने कुठलाही फटका फॉरवर्ड केला नाही. अखेर लिगल चेंडू, डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. या अशा क्षणाला मात्र कधी कधी या फलंदाज डबल माइंड होत असतात की याच्यावरती स्ट्रोक केलायचं की नाही झालंय. टीम तिसगाव खडे गोलिवली या संघाचा विचार केला तर समोरच्या खेळला फटका चांगल्या प्रमाणे गॅपमध्ये चालला. चेंडू कव्हरच्या दिशेनं महत्वाच्या क्षणाला येतो चौकार मोरेश्वरच्या बॅटमधून. आतापर्यंत 2 लिगल चेंडू पाहिले, या 2 लिगल चेंडू मध्ये 6 धावा जोडल्या, 2 अवांतर रूपाने 1 चौकार. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये आता विजयासाठी 15 धाबींची गरज. मॅच ऑन. ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र अजूनही सामन्याला मजा येऊ शकेल, परंतु गोलंदाज आता मात्र दडपणामध्ये पाहायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर किती धावसंख्या मोठी असेल तर त्या धावांचा पाठलाग होऊ शकतोय. जर तुमच्याकडे क्षमता असेल, ताकद असेल, तुमच्याकडे चिकाटी असेल, आणि ती आता मात्र कुदरीत जबरदस्त या ठिकाणी या सामना रंगतोय. पहिल्या इनिंग मध्ये 71 धाबा जोडल्या. टीम कवाड रामवाड या संघाने 72चं लक्ष होतं. कुठेतरी पाहिलं तर गोलंदाज विकीनं मात्र त्या ठिकाणी कमबॅक केलं, परंतु असं वाटतं की विकीच्या त्या मेहनतीवरती कदाचित गोलंदाज मडवी पाणी पेट्याचं कार्य करतो की काय, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 3 चेंडू अजूनही आज शिल्लक आहेत. 3 मध्ये आता विजयासाठी 8 धाबींची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा पुन्हा मात्र पाहू शकत समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दोरीचा प्रयत्न होतोय, परंतु हा प्रयत्न या विभागामध्ये मात्र पाहिलं तर असफल आहे. कारण तुम्ही आमनेलोडार विभागामध्ये किंवा पडगाव विभागामध्ये किंवा भिवंडी परिसरामध्ये ज्यावेळी खेळण्यासाठी येत असता त्यावेळी तुम्हाला एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये किंवा दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये ज्यावेळी करायचं असतं त्यावेळी दोन्ही फलंदाजानं आपापली गरज सोडणं गरजेचं असतं, परंतु तसा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला नाही. त्याचमुळे मात्र एकच धाव तिथे असेल आणि आता समीकरणामध्ये बदल असेल. 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये विजयासाठी 7 धाबींची गरज. कोण गुणावरती करेल मात या सामन्यामध्ये हा चेंडू फार निर्णायक आहे. आणि त्याचमुळे अक्षय कासार गोलंदाजाला सांगतोय कम ऑन. सेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने 2 चेंडूवरती तुम्हाला 7 धावा या ठिकाणी जोडाव्याच लागतील. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज, हाय ड्रामा आणि अशाच प्रकारचे सामने क्रीडा रसिकांना पाहायला आवडत असतात. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन आणि जी मेहनत 7 स्टारने केली होती त्या मेहनतीचं फल या सामन्याच्या माध्यमातून प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाहीये. 2 मध्ये 7 ची गरज. हो, समोरच्या खेळायचं होतं. ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय स्टक कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल धाव कंप्लीट. आणि आता मात्र कवाड रामवाडी या टीमला गोल्डन डिलिव्हरीची आवश्यकता आणि तिसगाव खडे गोलिवली संघाला गोल्डन षटकाराची आवश्यकता, कारण एका चेंडूमध्ये विजयासाठी 6 धाबींची गरज. येणार का गोल्डन सिक्सर? जर आला तर या स्पर्धेतील पहिला बॅटर ठरू शकेल मिस्टर मोरेश्वर. क्षमता तर त्याच्याकडे आहे, असं वाटतं की तो मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये षटकार मारू शकतो, ही ताकद त्याच्याकडे आहे. कारण मगाशी आपण पाहिले की पॉइंटच्या डोक्यावरून त्यांनी षटकार खेचला होता, परंतु त्याच्या मनामध्ये आता कुठले प्रश्न निर्माण झाले असतील. गोलंदाज मात्र त्या प्रश्नांचं उत्तर देणार का? हार जीत होत असते, परंतु
या ठिकाणी मोरेश्वर हिरो बनेल का तिसगाव कडेली गोलिली संघासाठी की मडवी एखादा चांगला चेंडू हाताळेल. एक चेंडू साची गरज, चेंडूला आपली दिली आणि अखेर जबरदस्त चेंडूची हाताळणी, अप्रतिम चेंडूची लेंथ पाहायला मिळाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती गवाद रामोड या संघाने विजय संपादित केलाय. सो अभिनंदन अक्षय कासार अँड ऑल बॉईज अँड हार्ड लक किडनी, हार्ड लक तिसगाव खडे गोलवली. चला या सामन्यातील आपण लगेच देऊ सामनावीर पुरस्कार आणि लगेचच जो पुढील सामना आहे विनर वर्सेस विनर. पहिल्या सामन्यातील विनर संघ आय थिंक वाशेरे निंबवली आणि त्यांच्या विरोधात संघ केलेल गवाड रामवाडी आणि सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे.